मॅनेजमेंट अप्लिकेशन. आता इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अप्लिकेशन म्हणा किंवा स्टॉक मेंटेनन्स म्हणा, कोणतंही समजा असं वेअरहाऊस पकडा किंवा एखाद्या शॉपचं गोडाऊन पकडा किंवा एक नॉर्मल शॉप सुद्धा पकडा. राईट. प्रत्येक शॉपमध्ये लेटसे आपण इलेक्ट्रॉनिक शॉपचं कन्सिडर करूया, की एक लेटसे इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. त्या दुकानात फ्रीज, टीव्ही, मोबाईलपासून सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सचे आयटम विकल्या जातात. ओके. सो एखाद्या शॉपमध्ये जेव्हा तो माल विकला जातो तर तो माल कुठून ना कुठून येतो, तर तो माल येतो आपल्याला सप्लायरकडनं. सप्लायर काय करतो, तो माल देतो नॉर्मल दुकानदारांना. मग आपण नॉर्मल कस्टमर त्या दुकानातून विकत घेतो. सो त्या दुकानाचं जे मॅनेजमेंट असतं, परचेस करणं, सेल करणं, स्टॉक मेंटेन करणं, ह्या सगळ्याचं अप्लिकेशन जे असतं ना, त्याला स्टॉक मेंटेनन्स अप्लिकेशन म्हणतात किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अप्लिकेशन. ओके. सो हे त्याचंच एक छोटंसं प्रोजेक्ट आहे. सो आता मेजरली मॉड्यूल्स काय ते सांगितले, जसं हे युजर ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशन, म्हणजे युजर लॉग इन आणि रजिस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. प्रॉडक्ट डेटाबेस. आता ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये काय असणार आहे, प्रॉडक्टच असणार आहे. मग प्रॉडक्ट कॅन बी मोबाईल, लॅपटॉप, लाईक दॅट, जे काही प्रॉडक्ट असतील ते. सो प्रॉडक्ट क्रिएशनचं एक पेज झालं. त्यानंतर बारकोड्स. आता बारकोड स्कॅन तुम्ही खूप सारे सुपर मार्केटमध्ये वगैरे म्हटलं असेल, तुम्ही प्रॉडक्ट घेऊन जाता, त्याच्यात बारकोड असतो, ते लोक स्कॅन करतात, मग त्या प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन पटकन येऊन जाते त्यांच्याकडे. राईट. म्हणजे हाताने टाईप करायची गरज नाही, स्कॅन केलं की ते येतं आणि कम्प्युटरमध्ये तो प्रॉडक्ट दिसून जातो. मग ते फक्त क्वांटिटी टाकतात आणि बिल कॅल्क्युलेट होतं. त्यानंतर प्रॉडक्ट सर्च अँड फिल्टर, म्हणजे जे प्रॉडक्टची लिस्ट आहे ते सर्च आणि फिल्टर पण झाली पाहिजे. मला लेट्स एखाद्या कॅटेगरीचं बघायचं आहे, एखाद्या याचं बघायचं आहे, तर ते सर्च झालं पाहिजे. स्टॉक ट्रॅकिंग. मला एक पेज असलं पाहिजे स्टॉकचं, ज्याच्यात मला दिसलं पाहिजे की कोणता स्टॉक कमी झाला आहे, कोणता स्टॉक वाढला आहे. राईट. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात लेवल टाकू शकलो पाहिजे की मिनिमम 5 क्वांटिटी समजा आल्या, तर आपल्याला अलर्ट आला पाहिजे. अशा काही गोष्टी. ठीक आहे. त्याच्यातच खाली लो स्टॉकचं एक पेज असेल. वेट, दुसरं पेज ओपन करू द्या. त्यानंतर जेव्हा आपण प्रॉडक्ट क्रिएट करतोय ना, तर प्रॉडक्टला इमेजेस पण असल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट म्हणजे एक इमेज असू द्या किंवा मल्टिपल इमेज असू द्या. आपण ई कॉमर्स अप्लिकेशन नाही बनवतोय, पण जस्ट एक प्रॉडक्ट आयडेंटिफाय झाला पाहिजे, त्यासाठी इमेज. सो सध्या आपण सिंगल इमेज कन्सिडर करूया. त्यानंतर सप्लायर, जसं मी म्हटलं की एखाद्या शॉपमध्ये माल कुठून येतो. सो एखाद्या सप्लायरकडनं माझ्या दुकानात माल येतो. सो मला सप्लायरची इन्फॉर्मेशन मेंटेन करावं लागेल. सप्लायर कडून जेव्हा माल मी माझ्या दुकानात आणतो, काही आयटम्स असू द्या, तेव्हा जे आणण्याची गोष्ट आहे ना, त्याला मी म्हणतो परचेस. ओके. सप्लायरकडनं माझ्या दुकानात काही आयटम्स आले, मग मी ते माझ्या दुकानात ठेवतो, तेव्हा त्या आयटम्सचा माझ्या स्टॉकमध्ये एंट्री होते. म्हणजे परचेस ऑर्डर जेव्हा आपण क्रिएट करतो, तेव्हा माझ्या जे आयटम आले त्याचे परचेसची एंट्री क्रिएट झाल्यानंतर माझ्या स्टॉकमध्ये त्याची एंट्री ऍड होते त्या प्रॉडक्टची. त्यानंतर कस्टमर माझ्या दुकानातून आला आणि कस्टमरने लेट्स से मोबाईल परचेस केला. कस्टमर परचेस करे, पण आपण काय करतोय, सेल करतोय. सो आपण जे जे रेकॉर्ड्स असतील ते सेल ऑर्डर या टेबलमध्ये जातील. मग हे खालचे तीन आहे, इन्व्हेंटरी, रिपोर्टिंग आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. सो हे स्किप करूया थोडं. पण पहिले जे 10 पॉईंट होते, ते आपले मेन स्टॉक इन्व्हेंटरीचे एकदम बेसिक आहेत. सो याचाच फक्त आता एक डेटाबेस क्रिएट करायचा आहे. सो हा एसक्यूएलचा डेटाबेस आहे. डेटाबेसेसवर राईट क्लिक करायचं, न्यू डेटाबेस क्रिएट करायचं आहे. न्यू डेटाबेस थोडंसं स्पीडली असेल कारण टेबल्स पुष्कळ सारे आहे. स्टॉक अंडरस्कोर डीबी. माझ्या डेटाबेसला मी नाव देतोय स्टॉक अंडरस्कोर डीबी. ऑन क्लिक ऑफ ओके. माझा डेटाबेस क्रिएट होईल. आता या डेटाबेसमध्ये मला काय करायचं आहे, माझे टेबल्स क्रिएट करायचे. किती टेबल्स लागतील पहिले. आता स्टार्टिंग विथ ती प्रॉडक्ट. आता इलेक्ट्रॉनिक स्टोअर जर पकडलं तर कॅटेगरीज खूप साऱ्या असतील. आता प्रत्येक प्रॉडक्टला डायरेक्ट नावाने नाही करू ना, काही ना काही कॅटेगरायझेशन पाहिजे की हा मोबाईल आहे, हा लॅपटॉप आहे. सो आपल्याला एक टेबल लागतो, दॅट विल बी कॅटेगरी. म्हणजे त्या कॅटेगरीच्या टेबलमध्ये आपण आपल्या शॉपमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स आहेत, त्या प्रॉडक्ट्स आहेत, त्यांची कॅटेगरी. ओके. सो इथे पहिला टेबल मी क्रिएट करणार, दॅट विल बी ऑफ कॅटेगरी. सो राईट क्लिक ऑन टेबल, न्यू टेबल. पहिला टेबल आपण क्रिएट करूया कॅटेगरीचा. सो याला नाव देऊया कॅटेगरी आय डी. प्रायमरी की असेल, डेटा टाईप विल बी इंट, नॉट नल, आणि याला प्रायमरी की सेट करायचं. राईट क्लिक, सेट ॲज अ प्रायमरी की. मग या प्रायमरी कीला आपल्याला आयडेंटिटी पण सेट करायचं आहे. सो हे ते आयडेंटिटी असतं, म्हणजे डेटाबेसमध्ये जेव्हा डेटा ॲड होईल तेव्हा ऑटोमॅटिकली एक एकनी ॲड होईल, आपल्याला कॅटेगरी आय डी सेंड करायची गरज नाही. केलाय ना मग बरोबर. हम्म. त्यानंतर मला दुसरा कॉलम लागेल कॅटेगरीचं नाव.
हे असेल स्ट्रिंग म्हणून varchar. इकडे स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर करायचा असेल तर डेटाबेसमध्ये varchar लिहितात. त्यानंतर कॅटेगरीला एक इमेज देऊया. सो कॅटेगरी इमेज varchar. ठीक आहे, इमेजला मिनिमम अजून हे जे 50 असतं ना, म्हणजे मॅक्झिमम किती कॅरेक्टर तुम्ही स्टोअर करणार आहे त्याची लिमिट या टेबलला सेव्ह करूया. आता प्रत्येक टेबलला नाव देताना मी थोडंसं स्टॉक अंडरस्कोर माझ्या टेबलचं नाव कॅटेगरी सेव्ह, एक टेबल माझा क्रिएट झाला. आता कॅटेगरी क्रिएट झाली त्यानंतर काय येणार, माझा प्रॉडक्ट. कारण कॅटेगरी कुठे मेन्शन होणार आहे, प्रॉडक्टच्या प्रत्येक टेबलमध्ये. प्रत्येक प्रॉडक्ट हा प्रॉडक्ट कोणत्या कॅटेगरीचा, राईट. सो प्रॉडक्ट टेबलमध्ये मला कॅटेगरी लागणार होती म्हणून मी सगळ्यात पहिले कॅटेगरीचा टेबल क्रिएट केला. ठीक आहे. त्यानंतर दुसरा टेबल, राईट क्लिक, न्यू टेबल. आता मला करायचं आहे कॅटेगरीचा टेबल, सॉरी प्रॉडक्टचा. सो आता प्रॉडक्टचा प्रॉडक्ट आय डी माझी प्रायमरी की असेल, इंटिजर अलाउ नल प्रायमरी की. प्रत्येक टेबलमध्ये एक प्रायमरी की असेलच, ओके. आणि ही आयडेंटिटी पण प्रत्येक टेबलमध्ये, म्हणजे तुम्ही एसक्यूएल असू द्या, माय एसक्यूएल असू द्या, किंवा अजून कोणतेही डेटाबेस असू द्या, जे एसक्यूएल डेटाबेस आहेत, रिलेशनल डेटाबेस आहेत, त्याच्यात प्रायमरी की हा कन्सेप्ट असतोच आणि आयडेंटिटी हे पण कन्सेप्ट असतं. आता हा जो प्रॉडक्ट क्रिएट होणार आहे हा कोणत्या कॅटेगरीचा आहे, तो इथे रागेल कॅटेगरी आय डी, दॅट विल बी फॉरेन की. रिॲक्ट आणि अँग्युलर वाले तुम्ही जेव्हा ह्या प्रोजेक्टवर काम करणार, सो आता तुम्ही जेव्हा प्रॉडक्टचा पेज बनवणार तिथे तुम्हाला कॅटेगरीचा ड्रॉपडाऊन दाखवावा लागेल. म्हणजे गेट ऑल कॅटेगरीकडनं जो डेटा येईल तो तुम्हाला ड्रॉपडाऊन मध्ये दाखवायचा आहे. नॉट नल, शॉर्ट नेम. आता प्रत्येक प्रॉडक्टला एक तर कसं असू शकतं, लॉंग नेम पण असू शकतं आणि एक जस्ट पटकन नाव लक्षात राहिलं पाहिजे त्यासाठी शॉर्ट नेम पण असू शकतं, म्हणून हे शॉर्ट नेम. शॉर्ट नेमला कॅरेक्टर लिमिट टाकूया 20 कॅरेक्टर मॅक्झिमम. मॅक्झिमम 20 नावाचं शॉर्टकट असेल. मग लॉंग नेम varchar, याला वाटल्यास मॅक्झिमम 100 कॅरेक्टर ठेवूया. ठीक आहे. हे हे दोन्ही मॅन्डेटरी आहे. इथे बघा, ज्याला मी अलाव नल करतो ना तिथेच फक्त ते मॅन्डेटरी नसेल. ज्यांना ज्यांना मी अलाव चेक काढलाय ते सगळे फील्ड्स माझे काय राहणार, ते कॉलम मधले फील्ड मॅन्डेटरी असणार. शॉर्ट नेम झालं, शॉर्ट नेम, प्रॉडक्ट आय डी, कॅटेगरी नेम, शॉर्ट नेम, लॉंग नेम. अजून काय गोष्टी घेऊ शकतो, प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन घेऊया. आता डिस्क्रिप्शन मध्ये ऑब्व्हियसली खूप साऱ्या गोष्टी राहू शकतात. सो varchar, सो याला करूया 1000 कॅरेक्टर. आता UI जेव्हा तुम्ही डेव्हलप करणार, सो प्रॉडक्ट डिस्क्रिप्शनसाठी काय करायचं, टेक्स्ट एरिया, आणि त्याला मॅक्स लेंथ काय सेट करणार, 1000. नाही तर समजा युजरनी जास्त टाईप केलं तर ऑब्व्हियसली टेबलमध्ये डेटा नाही जाणार. जसं शॉर्ट नेम आहे, या टेक्स्ट बॉक्सला किती तुम्हाला मॅक्झिमम कॅरेक्टर 20 सेटच करावं लागेल, कारण तुम्ही 20 पेक्षा जर जास्त पाठवलं तर तुमचा प्रॉडक्ट क्रिएट नाही होणार, API कडून एरर येणार. म्हणून डेटाबेस क्रिएट करताना ज्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, UI डिझाईन करताना तेच व्हॅलिडेशन आपण लावतो. डिस्क्रिप्शन झालं, क्रिएटेड डेट, याच्यात टाकूया डेट टाईम, म्हणजे कधी क्रिएट झालं ते टाकूया. डिस्क्रिप्शनला मी ऑप्शनल ठेवलाय, हा चेकबॉक्स ऑन आहे म्हणजे ऑप्शनल आहे. ओके. आता प्रॉडक्टची प्राइस टाकून देऊया इथेच. प्राइस, प्राइसला मे बी पॉईंटमध्ये व्हॅल्यू असू शकते. समजा तुम्हाला माहिती आहे की फक्त इंटिजर व्हॅल्यू आहे तर इंट घ्या, पण असं वाटू शकतं की तुम्हाला पॉईंटमध्ये व्हॅल्यू राहू शकतं, सो फ्लोट घ्यायचं. फ्लोट म्हणजे डेसिमल पॉईंटसाठी. प्राइस पण हा मॅन्डेटरी झाला. शॉर्ट नेम, लॉंग नेम, डिस्क्रिप्शन, प्रॉडक्ट कॅटेगरी. अजून कोणाला आठवतंय काही मिसिंग आहे? इमेज. हां सॉरी, इमेज. इमेज URL किंवा इमेज नेम करूया. ठीक आहे. इथे फाईल अपलोड करायचं, आपल्या सर्व्हरमध्ये टाकायचं, जे नाव भेटेल. आपण जसं फाईल अपलोडमध्ये बाकीच्या प्रोजेक्टमध्ये केलंय ना, आपली स्टोअर एपीआय वाली API हिट करतो, फाईल अपलोड करतो, आणि जे नाव भेटतं ना URLच्या रिटर्नमध्ये फाईल अपलोड केल्यानंतर, ते नाव इथे टाकायचं. 50 कॅरेक्टर्स. अजून काय आठवते कोणाला? काय असू क्वांटिटी. शकतं? नाही, क्वांटिटी इथे नाही असेल ना, हे फक्त प्रॉडक्टचा डेटाबेस आहे. क्वांटिटी स्टॉकच्या टेबलमध्ये जाईल. स्पेसिफिकेशन. नाही, तेवढं डिटेल नाही जातो, ते डिस्क्रिप्शन मध्ये आलं सगळं. अजून काही आठवतंय कोणाला? काय असायला पाहिजे प्रॉडक्ट टेबलमध्ये? एक्सपायरी डेट. इज अवेलेबल. हा, इज अवेलेबल म्हणजे वेगळं नाही करूया. इज अवेलेबल म्हणजे त्या स्टॉक टेबलमध्येच जाईल, ज्याची क्वांटिटी 0 आहे तो नॉट अवेलेबल, एक्सपायरी घेऊ शकतो.
एक्सपायरी. आता प्रत्येक प्रॉडक्टला एक्सपायरी राहील असं नाही, राईट. आता त्याच्यात दोन फ्लॅग घेऊया. आता प्लास्टिक आयटम असतील, म्हणजे लेट्स से, आता आपण हे प्रॉडक्ट असं अप्लिकेशन अशी बनवतोय की फक्त इलेक्ट्रॉनिक स्टोअर नाही, कोणी पण यूज करू शकलं पाहिजे. एखादं दुकान फक्त प्लास्टिक कंटेनर विकतंय, तिथं कशाला एक्सपायरी डेट लागेल ना. सो तिथे पहिले एक फ्लॅग ठेवायचा, इज एक्सपायरी प्रॉडक्ट. म्हणजे हा जो प्रॉडक्ट ऍड करतोय तो एक्सपायरी वाला आहे का, सो याला बीट. आणि असेल तर एक्सपायरी डेट. ठीक आहे. आता UI वर काय करणार तुम्ही, जेव्हा तुम्ही UI डिझाईन करणार, एक चेकबॉक्स देणार. सो तो समजा चेकबॉक्स चेक असेल, इज एक्सपायरी प्रॉडक्टचा चेक असेल, तर बाजूला एक्सपायरी डेटचं डेट सिलेक्शन दाखवायचं. समजा त्याला एक्सपायरी डेटच नाही, तर बाजूचा डेट पिकर नाही दाखवायचा. ओके. अजून आठवतंय कोणाला काय जाऊ शकतं प्रॉडक्टच्या टेबलमध्ये? ठीक आहे एवढं. चला सेव्ह करूया. सो स्टॉक अंडरस्कोर प्रॉडक्ट्स, प्रॉडक्ट, दुसरा टेबल क्रिएट झाला. आता हे जे अप्लिकेशन आहे, आता आपण काय केलं, कॅटेगरी क्रिएट केली, प्रॉडक्ट क्रिएट केला. आता प्रॉडक्ट काय होणार आपल्याला, सप्लायर कडून येणार. तो सप्लायर लागेल. सो सप्लायरचा टेबल क्रिएट करूया. न्यू टेबल, सप्लायर आय डी, इंटिजर नॉट नल, प्रायमरी की, आणि त्याला आयडेंटिटी सेट करूया. ठीक आहे. आता प्रत्येक टेबलमध्ये हे गोष्ट कॉमन आहे, प्रायमरी की आणि आयडेंटिटी. आता याला सप्लायर नेम वॅरकॅर, त्याचा मोबाईल नंबर घेऊया, ॲड्रेस घेऊया, याला परत वॅरकॅर, ॲड्रेस थोडा जास्त ठेवूया, 500 लिमिट ठेवूया कॅरेक्टर. मोबाईल नंबरला 10च ठेवूया, इथं 50 ठेवायची गरज नाही आहे. याला पण मॅन्डेटरी ठेवूया, याला पण मॅन्डेटरी. ॲड्रेस फक्त ऑप्शनल असेल, आणि GST नंबर घेऊन घेऊया. आता प्रत्येक सप्लायर जो असतो त्याच्याकडे GST नंबर असतो. आता इंडियासाठी अप्लिकेशन बनवतोय, सो ऑब्व्हियसली GST नंबर कॉमन पाहिजे. सो वॅरकॅर 50 ठेवून देऊया. ओके. सो हा टेबल झाला आपला सप्लायर. सो स्टॉक, आता बेसिकच डिटेल घ्यायचे आपल्याला. काय सप्लायर, फक्त आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे की अरे हा प्रॉडक्ट मी कोणत्या सप्लायरकडनं बोलवला. आज माझ्याकडे माल आला, तो कोणत्या सप्लायरकडनं किती माल आला, तो ते फक्त आयडेंटिफाय करण्यासाठी आपण सप्लायरचा वेगळा टेबल क्रिएट करतोय. जे लोक यावर प्रोजेक्टवर काम करणार आहे, काही क्वेश्चन आले तर सांगा. ओके. बाकीचे लोक जस्ट डेटाबेससाठी सर आहेत. मोबाईल नंबरचं स्पेलिंग चुकलेलं. ओके. यस. मयुरी, तू API वर काम करशील का? हो करते. 19 झालंय तुझं सेटअप? नाही केलं सर, आज करते म्हणजे दुपारी. करून घे 19 डाउनलोड आणि इन्स्टॉल. हा करते. ठीक आहे. सप्लायरचा टेबल झाला. आता बघा, कॅटेगरी क्रिएट झाली, प्रॉडक्ट क्रिएट झाली, सप्लायर पण क्रिएट झाला. आता काय येणार, सप्लायर कडून दुकानातून सप्लायर कडनं त्याच्या गोदाममधनं माझ्याकडे माझ्या दुकानात माल येणार. सो मला टेबल लागेल. म्हणजे बघा, अप्लिकेशन बनताना जो जो डेटा लागतो, जसं जसं इमॅजिन होतं तसे तसे टेबल क्रिएट करत जायचे. प्रॉडक्ट क्रिएट करायचे तर पहिले कॅटेगरी आला, प्रॉडक्ट झाले. त्याच्यानंतर सप्लायरकडनं माल आणणार होतो म्हणून सप्लायर झाले. आता माल आणल्यानंतर त्याचा रेकॉर्ड ठेवावा लागेल ना आपल्याला, तर त्याला म्हणतात परचेस. आता परचेस, परचेस ID, प्रायमरी की इंटिजर, कोणत्या सप्लायरकडनं माल आला तो, म्हणून सप्लायर ID, फॉरेन की. ओके. याला प्रायमरी की सेट करून घेऊया. आयडेंटिटी, येस. सप्लायर ID काय असेल माझी, फॉरेन की. कोणत्या टेबलमधून, सप्लायर टेबलमधून. जस्ट अ मिनिट. ओके. त्यानंतर परचेस डेट, कधी माल आणलाय, डेट तर मेंटेन करावं लागेल ना. मला कसं माहित पडेल कोणत्या दिवशी माल आलाय, का आलाय, म्हणून परचेस डेट. डेट टाइम ठेवूया, म्हणजे ज्या वेळेस क्रिएट करेल त्याचा टाइम पण जाईल. टोटल आयटम्स. आता बघा, कन्सिडर करा तुमचं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, तुम्ही एखाद्या दुकानात एखाद्या सप्लायरकडनं माल आणताय. तुम्ही एकच मोबाईल आणणार का, किंवा एकच टीव्ही आणणार का? नाही. राईट. ऍट अ टाइम तुम्ही खूप साऱ्या गोष्टी बोलवणार ना, कारण छोट्या छोट्या गोष्टी बोलवायला आणि तो जो अ, किंवा आपण जो ज्यानेही माल आणतो त्याचं भाडंही नाही परवडणार.
सो ऍट अ टाइम आपण खूप सारा माल बोलवतो. सो हा टेबल कशाचा झाला, परचेसची सिंगल इन्फॉर्मेशन. प्रॉडक्ट्स मल्टिपल असतील, राईट. एक परचेस ऑर्डर जेव्हा क्रिएट होईल तेव्हा परचेस डेट, कोणत्या सप्लायरकडनं बोलवलं, टोटल क्वांटिटीज, हे सिंगल टेबलमध्ये जाईल. पण याच्याच रिलेटेड दुसरा टेबल असेल, दॅट विल बी डिपेंडंट टेबल ऑफ द परचेस. त्याच्यात आपण फक्त या परचेस ऑर्डरमध्ये किती आयटम्स आले, किती प्रॉडक्ट आले, किती क्वांटिटी सोबत, ते मेन्शन करू. ओके. सो इथे फक्त मी टोटल क्वांटिटीज करतो. किती टोटल क्वांटिटीज आल्या आहेत, 2 मोबाईल आले आहेत, 2 लॅपटॉप आले, 4 लॅपटॉप, असं जे काही आहे, हा इंटिजर असेल. आणि हे जे परचेस ऑर्डर आहे ते जेव्हा इन्व्हॉइस पाठवतात ना, तो टोटल बिल पण दिसतं. सो इथे मी टोटल बिल, पूर्ण जेवढे आयटम्स बोलले त्याचं बिल, याला मी फ्लोटमध्ये ठेवतोय, कारण बिल नेहमी फ्लोटमध्ये जाऊ देत. चला, पॉईंट. क्षितिजा, वैभव, सविता, तुम्ही लक्षात ठेवा, आता हे सिंगल विथ मल्टिपल वाला असेल. ओके. सर क्वांटिटीचं स्पेलिंग. QUAN. ठीक आहे. ठीक आहे. सो हा सिंगल विथ मल्टिपल वाला सिनेरिओ आहे. रिॲक्ट वाले तुम्ही पण लोक सिंगल विथ मल्टिपल वाला बघा, आपण केलं होतं. आता इथे काय करणार, बाजूला फॉर्म बनवायचा आणि तिथे क्वांटिटीज ऍड 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 करत जाणार आणि टेबलमध्ये जाणार. आणि जेव्हा आपण सेव्ह करून परचेसची डिटेल सिंगल आणि त्याच्यातल्या परचेस मधल्या आयटम्सचा डेटा मल्टिपल. ओके. सेव्ह करूया. स्टॉक, हा काय आपला परचेस. ओके. आता परचेसचा टेबल झाला, पण या परचेसच्या फॉर्ममध्ये किती आपण आयटम्स बोलवले तर त्याचा दुसरा टेबल, डिपेंडंट, या टेबलचा डिपेंडंट टेबल. परचेस प्रॉडक्ट आय डी करूया. याची प्रायमरी की इंटिजर, नॉट नल. प्रत्येक टेबलला प्रायमरी की लागेलच. ठीक आहे. परचेस आय डी झालं. त्यानंतर प्रॉडक्ट आय डी, कोणता प्रॉडक्ट आहे, सॉरी त्याच्या आधी पहिले परचेस आय डी टाकून देऊया, की हा जो डिटेल आहे हा कोणत्या परचेस मधला आहे, हा प्रॉडक्ट जो आपण ऍड करतोय तो कोणत्या परचेस मधला आहे, राईट. सो परचेस आय डी लागेल फॉरेन की. त्यानंतर प्रॉडक्ट आय डी, कोणता प्रॉडक्ट आहे, इंटिजर, नॉट नल. आणि किती क्वांटिटी आणली, परत इंटिजर. ठीक आहे. म्हणजे परचेसचा आपला एक टेबल झाला. म्हणजे आता UI थोडंसं इमेजिन करा, परचेसची डेट टाकली, सप्लायर सिलेक्ट केला, टोटल क्वांटिटी टाकली, टोटल बिल टाकलं, त्याच्यानंतर किती आयटम आले ते 1 बाय 1 ऍड करत जाणार. जे मल्टिपल डेटा आहे ना तो या टेबलमध्ये जाणार. पण जो जो मल्टिपल डेटा आहे तो कोणत्या परचेस मधून आला, कोणत्या ऑर्डर, कोणत्या इन्व्हॉइस मधून आला, ते माहीत पडलं पाहिजे, म्हणून हा डिपेंडंट टेबल बनवला. कारण परचेस मध्ये प्रॉडक्ट्स मल्टिपल आहेत, म्हणून हा डिपेंडंट टेबल या टेबलचा, स्टॉक परचेसचा. ओके. आणि याच्यात क्वांटिटी, ठीक आहे, एवढं झालं. याला स्टॉक परचेस प्रॉडक्ट्स टेबलचं नाव, कारण स्टॉक परचेस प्रॉडक्ट हा काय होता, स्टॉक परचेस. या परचेस मधले किती प्रॉडक्ट होते ते या टेबलमध्ये जाते. आता बघा, कॅटेगरी क्रिएट केली, कॅटेगरीचा यूज करून आपण प्रॉडक्ट क्रिएट केले. सप्लायर क्रिएट केले, सप्लायरचा यूज करून आपण परचेस ऑर्डर क्रिएट केला. परचेस जसं झालं, म्हणजे सप्लायर कडून मी माझ्या दुकानात माल आणला, तर हा माल कुठे दिसायला पाहिजे मला, स्टॉकच्या टेबलमध्ये. सो आता मला एक स्टॉकचा टेबल लागेल. सो राईट क्लिक, न्यू, स्टॉक, स्टॉक आय डी. या टेबलमध्ये ऍक्च्युली आपला स्टॉक मेंटेन होणार. हा प्रायमरी की असेल. आता हा केव्हा केव्हा अपडेट होईल ते सांगतो. या टेबल म्हणून घेऊया. स्टॉक आय डी माझी प्रायमरी की असेल, त्याच्यानंतर प्रॉडक्ट आय डी इंटिजर. म्हणजे हा जो आपण स्टॉक क्रिएट करतोय, स्टॉकची एंट्री टाकतोय, तो कोणत्या प्रॉडक्टची आहे, सो इंटिजर. त्यानंतर क्वांटिटी, किती क्वांटिटी अवेलेबल आहे, इंटिजर. हा प्रॉडक्ट ऍड कधी झाला, आता लेट से कन्सिडर करा तुम्ही आत्ता हे सॉफ्टवेअर यूज करणार आहे. ओके. आज तुमच्या दुकानात मोबाईल, लेट से सॅमसंगचा एखादी पर्टिक्युलर मोबाईल आला. ओके. त्याची तुम्ही एंट्री टाकली. ओके. त्याची एंट्री टाकली. आता तुम्ही परचेस एंट्री मारताय, आता तो मोबाईल ऑलरेडी आहे नाही,
पहिल्यांदा एंटर मारणार तर क्वांटिटी काय करणार, जे तुम्ही क्वांटिटी आणली आहे, किती मोबाईल आणले लेटचे 3, सो इथे क्वांटिटीमध्ये 3 जाणार. सो इथे 2 अजून कॉलम लागणार, क्रिएटेड डेट. म्हणजे तुम्हाला माहित पडेल की हा जो आयटम आहे तो पहिल्यांदा माझ्या शॉपमध्ये कधी आला. सो इथे आपण क्रिएटेड डेट घेऊया. आणि अजून एक लागेल अपडेटेड, लास्ट अपडेटेड डेट. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे माझी ती कधी लास्ट अपडेट झाली, म्हणजे ही डेट कधीच चेंज नाही होणार. जो कोणता प्रॉडक्टचा स्टॉक आहे ना तो पहिल्यांदा जेव्हा ऍड करताय तेव्हाच ही डेट फक्त जाणार. पण जेव्हा जेव्हा तुम्ही तो स्टॉक अपडेट करताय, ऍड करताय, तेव्हा तुमची हे डेट चेंज होत जाणार. म्हणजे हा स्टॉक लास्ट कधी मॉडिफाय झाला ते ट्रॅक करता येईल या एका कॉलमने. ओके, सेव्ह करूया. सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट टेबल आहे आपल्या पूर्ण अप्लिकेशनचं. वर्किंग ह्या एका टेबलवरती चालतं. बाकीच्या टेबलमध्ये म्हणजे जसं परचेसमध्ये डेटा टाकला तसं ह्या टेबलमध्ये डेटा अपडेट होईल. जसं मी सेल केलं, ह्या परचेस केलं तर ह्या टेबलमध्ये ऍड होईल की अपडेट होईल, क्वांटिटी ऍड होईल की मायनस होईल. परचेस करतोय मी, माझी ऍड क्वांटिटी होईल. ऍड होईल. आणि सेलच्या वेळेस मायनस. मायनस होईल. सगळ्यांना क्लिअर आहे. परचेसच्या वेळेस परचेसमध्ये मी काय करतोय, सप्लायरकडनं माल आणतोय, माझ्या दुकानात ठेवतोय, तर ऑब्व्हियसली माझा स्टॉक वाढेल ना. आणि जेव्हा मी सेल करतोय म्हणजे कस्टमरला विकतोय तेव्हा माझं तेवढ्याच क्वांटिटी मायनस होणार. क्लिअर. सो हा माझा स्टॉकचा टेबल. सो स्टॉक, स्टॉक मास्टर. ठीक आहे. आता माझ्याकडे मी प्रॉडक्ट क्रिएट केले, सप्लायर क्रिएट केले, सप्लायरकडनं माल बोलवला, माझ्या स्टॉकमध्ये माल आला. आता आला माझा कस्टमर. ओके. आता मी सेल करणार, एक तर काय करू शकतो, सेल करतानाच कस्टमरचं नाव नाव आणि मोबाईल नंबर सेलच्या टेबलमध्येच ठेवू शकतो. पण लेट से मला कस्टमरचा डेटा वेगळा पण ठेवायचा आहे. नॉर्मली आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक डेटा असा कॅटेगराईज करून वेगळा वेगळा ठेवला पाहिजे. सो मी पहिले काय करणार, कस्टमरचा टेबल क्रिएट करणार. राईट क्लिक, न्यू टेबल, कस्टमर आय डी, इंटिजर नॉट नल, प्रायमरी की. म्हणजे हा कस्टमरचा टेबल वेगळा नाही क्रिएट केला तरी चालतं. पण नॉर्मली एक अप्लिकेशनचा जेव्हा आपण प्रॉपर अप्लिकेशन बनवतो ना तेव्हा आपण कस्टमरचा टेबल वेगळा ठेवतो. म्हणजे उद्या जाऊन लेटसे तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनमध्ये तुमचे जेवढे कस्टमर आहे त्यांना काहीतरी, कोणाचा बर्थडे आज आहे, कोणाची अॅनिव्हर्सरी आहे, त्यांना काहीतरी मेसेज पाठवायचे आहे किंवा काही ऑफर सजेस्ट करायचे आहे. सो तुमचा कस्टमरचा रेकॉर्ड वेगळा पाहिजे. किंवा तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, यात लेटसे तुम्ही तुमच्या दुकानात EMI वर आयटम्स परचेस करू देतात, तर तुम्हाला कॉलिंगसाठी डेटा प्रिंटआउट करायचा आहे. सो हाच जर डेटा मी सेलच्या टेबलमध्ये ठेवला तर मग प्रिंटआउट काढायला किंवा एक्सेलमध्ये काढायला डेटा त्रास जातो. पण कस्टमरचा टेबल वेगळा असेल तर मी इझिली काढू शकतो. ओके. सो कस्टमरचा आपण वेगळ्या टेबलमध्ये डेटा ठेवतो. नेम आला त्याचं, बेसिक डिटेल ठेवूया, खूप डिटेलमध्ये नाही. मोबाईल नंबर 10 डिजिट, ईमेल हा ऑप्शनल असेल. ओके. आता प्रत्येक इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये तुम्ही ईमेल आयडी नाही देत फिरत. फक्त नेम आणि मोबाईल नंबर, काय म्हणतो त्याला, नेम आणि मोबाईल नंबर रिक्वायर्ड असेल, ईमेल ऑप्शनल असेल. अजून आधार कार्ड ठेवूया, पण हे सुद्धा ऑप्शनल असेल. प्रत्येकजण आधार कार्ड पण नाही देणार. जो EMI वर घेतोय त्याला काहीतरी आयडेंटिटी प्रूफ मागेल, तोच आधार कार्ड घेईल. ठीक आहे. सो एवढंच डेटा ठेवूया कस्टमरच्या टेबलमध्ये. स्टॉक म्हणजे एकदम डिटेलमध्ये जाऊ शकतो पण तितकं गरज नाहीये. आता माझा कस्टमर क्रिएट झाला. आता मला काय करावं लागेल, सेलचा टेबल, न्यू टेबल, सेल आय डी, इंटिजर नॉट नल, प्रायमरी की, ठीक आहे. त्यानंतर आता हा सेल करतोय मी. आता अजून परचेसच्या वेळेस लक्षात बघा, आता परचेसच्या वेळेस जसं मी एका वेळेस मल्टिपल माल माझ्या दुकानात आणला तसंच सेल. आता एक कस्टमर माझ्या दुकानात आला, त्यांनी एक मोबाईल घेतला, त्यानंतर त्यांनी त्या मोबाईलचे वेगळे हेडफोन्स पण घेतले किंवा अजून काही घेतलं. सो एक कस्टमर एकच आयटम परचेस करेल का? एक कस्टमर मल्टिपल आयटम परचेस करू शकतो. त्यामुळं त्यांनी किती आयटम परचेस केले ते याच टेबलमध्ये ठेवू शकतो का मी? नाही. राईट. जेव्हा एका गोष्टीवर मल्टिपल गोष्टी आहे, म्हणजे सेल एक आहे, म्हणजे कस्टमर एक आहे, सेल आयडी एक आहे, सेल डेट एक आहे, पण त्यांनी परचेस केलेले प्रॉडक्ट मल्टिपल आहेत ना. सो ऑब्व्हियसली मला सेलसाठी पण सेलचा एक टेबल लागेल आणि सेल प्रॉडक्ट्सचा दुसरा टेबल लागेल. म्हणजे या सेलच्या केसमध्ये किती प्रॉडक्ट गेले ते आपण दुसऱ्या टेबलमध्ये ठेवूया, जसं परचेसच्या केसमध्ये झालं होतं सेम गोष्ट. ओके. अजून रिॲक्ट आणि अँग्युलर तुम्ही लोक जे करणार आहात, सेलचा फॉर्म पण सिंगल विथ मल्टिपल असेल.
ओके. आता हा सेल कोणत्या कस्टमरला आहे? सो कस्टमर आय डी इंटिजर प्रायमरी फॉरेन की असेल. सेल डेट कधी सेल झाला, डेट टाइम. त्यानंतर सेलमध्ये काय ठेवू शकतो? सिंगल इन्फॉर्मेशन सांगा. सिंगल इन्फॉर्मेशन सेलमध्ये काय जाईल? सेलच्या टेबलमध्ये टोटल राईट. टोटल क्वांटिटीज किती, टोटल किती, किती प्रॉडक्ट्स घेतले. अजून हम्म सांगा. सेलमध्ये किती गोष्टी जातील? प्राइस प्राइस तर आपण त्या आयटम मध्ये टाकू ना, प्रत्येक आयटमची प्राइस वेगळी राहील ना. अजून टोटल बिल किती झालं, बरोबर. तुम्ही इनवॉइस बघा ना, तुमचा कुठेही कोणत्याही शॉपमधून किंवा Amazon मधून ऑर्डर करता, तुमचं खाली बघा वरती सेलची तुमची इन्फॉर्मेशन, खाली टोटल, आणि मधात बघा आपले आयटम्स मल्टिपल असतात. ओके. सो ते जे आयटम्स मल्टिपल असतात ना मधात, ते फक्त आपण वेगळ्या टेबलमध्ये टाकतोय. पण जो सिंगल इन्फॉर्मेशन आहे, कस्टमर आयडी एकच आहे, सेल डेट एकच आहे, टोटल क्वांटिटी एकच आहे, टोटल बिल्ड अमाऊंट एकच आहे, हे सगळं सिंगल आहे. अजून काय असू शकतं सांगा. खूप इम्पॉर्टंट गोष्ट मिस होत आहे. ऍड्रेस नाही, ऍड्रेस तर कस्टमर मध्ये आला ना ऑलरेडी, इकडे टाकला आपण. अच्छा, इकडे नाही घेतला, ऍड्रेस टाकून देऊया. कस्टमरचा डेटा कस्टमरच्या टेबलमध्ये गेला, इकडे नाही. सेलच्या टेबलमध्ये अजून काय मिस होत आहे? क्षितिजा, सविता, वैभव, काय मिसिंग आहे सेलच्या टेबलमध्ये? तुम्ही लोक काम करणार आहे, तुम्हाला सुचायला पाहिजे काय मिसिंग आहे सेलच्या टेबलमध्ये. किती लोक आहेत कॉलमध्ये? 21 लोक आहेत. एकालाही नाही आठवते सेल टेबलमध्ये काय मिसिंग आहे. पेमेंट, पेमेंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करावं लागेल ना, की पेमेंट ऑनलाईन घेतलं, बाय कॅश घेतलं, बरोबर हो की नाही? पेमेंटची इन्फॉर्मेशन तर स्टोअर करावं लागेल ना. ठीक आहे, पैसे तर हो आले, सर. टोटल बिल अमाऊंट मध्ये आपल्याला अमाऊंट भेटली, पण ही अमाऊंट कशी आली बा? ऑनलाईन आली तर त्याचा रेफरन्स नंबर टाकावा लागेल, कॅश आली तर ठीक आहे, पण ऑनलाईन ऑनलाईन आली तर रेफरन्स नंबर टाकावा लागेल ना. सो इथे राहील पेमेंट मोड. ओके, याला व्यारकॅर ठेवूया, आणि इथे ड्रॉपडाऊन असेल बाय कॅश, बाय काय म्हणूया त्याला, बाय UPI आणि किंवा इंटरनेट बँकिंग, 3-4 ऑप्शन तुम्ही ड्रॉपडाऊन मध्ये ठेवू शकता. ओके. आणि मग इथे पेमेंट डिटेल्स, व्यारकॅर पेमेंट डिटेलमध्ये फक्त 50च्या जागी 200 करून देऊया, म्हणजे रेफरन्स जो काही पेमेंटचा ट्रान्झॅक्शन नंबर आहे किंवा बाय कॅश लिहिला आहे एवढे, म्हणजे जे काही डिटेल टाकायचे तो याच्यात टाकत बसेल. सो हा आपला सेलचा टेबल झाला, याला सेव्ह करून घेऊया. स्टॉक अंडरस्कोर सेल्स. ठीक आहे. आता सेलचा टेबल झाला, पण या सेलमध्ये किती किती प्रॉडक्ट्स घेतले ते अजून नाही स्टोअर केले, सो ते स्टोअर करावं लागेल. तर त्याचा दुसरा टेबल, न्यू टेबल. आता याला म्हणूया सेल प्रॉडक्ट आय डी. इंटिजर नॉट नल. याला प्रायमरी की सेट करून घेऊया. त्यानंतर आता इथे सांगा कोणती आय डी लागेल. ही झाली प्रायमरी की. फॉरेन की कोणती लागेल इथे? प्रोडक्ट आयडी, अजून कस्टमर आयडी. कस्टमर आय डी आपण सेलमध्ये टाकली ना. ओके. क्षितिजा, सविता, तुम्हाला का बरं नाही क्लिक होत आहे? बघा, सेल आय डी. सेल आय डी लागेल ना, हा सेलचा डिपेंडंट टेबल आहे ना, की हा जो आयटम टाकतोय मी सेलचा, तो कोणत्या सेलमध्ये होता, राईट. सो सेल आय डी, कारण हा काय डिपेंडंट टेबल आहे ना सेलचा, सो इथे सेल आय डी नाही लागणार का? इंटिजर, मग प्रॉडक्ट आय डी, फॉरेन की आहे ना ह्या दोन या टेबल मधल्या. अजून काय मिसिंग आहे सांगा. सेल प्रॉडक्ट आय डी माझी प्रायमरी की झाली. सेल आय डी, प्रॉडक्ट आय डी, काय मिसिंग आहे? क्वांटिटी, राईट. या प्रॉडक्टच्या किती क्वांटिटीज यांनी परचेस केला, इंटिजर. अजून काय असू शकतं? एक गोष्ट सांगा, एक गोष्ट आहे
जी पाहिजे. नसली तरी जमेल, पण काही काही प्रॉडक्टच्या केसमध्ये असते ही गोष्ट. सांगा. वॉरंटी सर. नाही, वॉरंटी नाही. सिरियल नंबर, जसं मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, हा अशा गोष्टी आहे ज्यांना सिरियल नंबर असतात ना. सो एक एक फील्ड आपण, हे ऑप्शनल असेल, सिरियल नंबर. आता लेट से असं शॉप आहे जिथे प्लास्टिक कंटेनर आणि हे विकतात, त्याच्यात सिरियल नंबर नसेल, पण इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये सिरियल नंबर लागू शकतात. कारण हे प्रॉडक्ट आपण एखाद्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनिक शॉप किंवा प्लास्टिक कंटेनर अशासाठी नाही बनवतो, कोणीही यूज करू शकलं पाहिजे. ओके, जिथेही स्टॉक मेंटेन होतो तिथे ही गोष्ट यूज करू शकतात. सो आपण सिरियल नंबर टाकूया. ते टाकत बसतील कॉमा सेपरेटेड मल्टिपल असेल तरी, त्याला व्यारकॅर 50 देऊन सोडून देऊया. So हा आपला स्टॉक सेल प्रॉडक्ट्स नावाचा टेबल. सेव. ठीक आहे. प्रॉडक्ट झाले, प्रॉडक्ट क्रिएट केला, सप्लायर क्रिएट केला, मग सप्लायरकडनं माल आणला, तो आपण परचेस टेबलमध्ये स्टोअर केला. त्याच्यानंतर परचेसमध्ये टेबलमध्ये डेटा स्टोअर केल्या केल्या आपल्या स्टॉकमध्ये डेटा आला. त्याच्यानंतर आपण कस्टमर क्रिएट केला, सेल सेल क्रिएट करून त्या कस्टमरला तो माल विकला, आणि त्याचा काय काय आयटम घेतले ते आपण इथे टाकले. ओके. सो बेसिक टेबल्स इतके आपले सफिशियंट आहे. बघा, कॅटेगरी, कॅटेगरी नंतर प्रॉडक्ट, पहिले कॅटेगरी क्रिएट होणार, मग प्रॉडक्ट क्रिएट होणार. प्रॉडक्ट क्रिएट झाल्यानंतर पहिले परचेस टेबलमध्ये डेटा जाणार. परचेस टेबलमध्ये डेटा गेल्यानंतर त्या परचेसमध्ये किती आयटम बोलवले मी सप्लायरकडनं, ओके, ते इथे जाणार. त्यानंतर मी परचेस प्रॉडक्टमध्ये डेटा गेला गेला माझ्या स्टॉक टेबलमध्ये पण डेटा जाणार. आणि मग मी सेल करणार, आणि सेल केल्यानंतर सेल प्रॉडक्टमध्ये डेटा जाणार की सेल, ह्या सेलमध्ये मी किती प्रॉडक्ट टाकले. हे एवढे कॉलम्स मला, एवढे टेबल्स मला लागतील. आता याच्यात सांगा, आपलं जर इमेज बघितली तर काय मिसिंग आहे. आपलं एक टेबल सर मिसिंग आहे. परचेस मध्ये परचेस मोड, परचेस मोड मध्ये काय टाकशील. क्रेडिट कधी कोण सप्लायर अच्छा, क्रेडिट हा, मध्ये आपल्याला देतो सर. क्रेडिट मध्ये नाही, तेवढं डिटेलमध्ये नाही जाऊया. मग अजून ते क्रेडिटचं, म्हणजे सप्लायरला आपण जो पेमेंट करतोय त्याचं वेगळं डिटेल ठेवा लागतं. ते तितकं ओके. डिटेलमध्ये नाही जाऊया. हे फक्त आपल्याला इनिशियल दाखवायचं आहे. हे झालं की मग डीपमध्ये काम करतो. हे दिस इज काइंड ऑफ अ पीओसी. पीओसी ॲज इन प्रूफ ऑफ कन्सेप्ट. म्हणजे एखादा जेव्हा प्रोजेक्ट येतो ना, एखाद्या कंपनीला जेव्हा एखादा प्रोजेक्ट भेटतो ना, तर ते काय करतात, अशी रिक्वायरमेंट देतात, इनिशियल रिक्वायरमेंट. मग ह्या इनिशियल रिक्वायरमेंटला पकडून आपल्याला एक बेसिक छोटंसं सॉफ्टवेअर बनवतो. म्हणजे त्या कंपनीला दाखवतो की अरे हां, आम्ही हा प्रॉडक्ट बनवू शकतो. मग त्यांना समजा तो पीओसी आवडला, तर मग ते पूर्ण प्रोजेक्ट देतात. समजलं. सो पीओसी मध्ये आपण खूप डिटेलमध्ये नाही जात, म्हणून बेसिक डिटेल जेवढ्या त्यांनी दिलंय तेवढ्याच डिटेल. आता याच्यात फक्त आपलं काय राहिलं, युजर टेबल. म्हणजे हे अप्लिकेशन जे यूज करणार आहे, ओके, त्याच्यासाठी क्रिएट करावं लागेल ना टेबल युजर. तर त्यासाठी एक युजर टेबल. सो एक टेबल अजून एक्स्ट्रा राहील युजरचा. आता इथे बघा, त्यांनी जेव्हा युजरचा टेबल म्हटलाय, सो त्याच्यात 3 रोल असतील, ऍडमिन, मॅनेजर आणि स्टाफ. आणि याच्यात म्हटलंय की परमिशन टू कंट्रोल हू कॅन ऍड, एडिट, डिलीट ऑर व्ह्यू द इन्व्हेंटरी आयटम. म्हणजे जे युजर्स असतील ना, तर त्यांना ऍक्सेस पण देता आला पाहिजे की हे पर्टिक्युलर युजरच माझं इन्व्हेंटरी बघू शकेल, किंवा ऍड करू शकेल, किंवा डिलीट करू शकेल, किंवा एडिट करू शकेल. सो आता जो युजर लॉग इन येईल त्याला परमिशन्स पण येतील, की हा ऍड करू शकेल का, एडिट करू शकेल का, डिलीट करू शकेल का. समजलं का. सो आपल्याला युजर टेबल बनवायचा आहे. म्हणजे जो युजर लॉग इन होईल त्याला कोणता ऍक्सेस आहे बा, तो ऍड करू शकतो का, तो एडिट करू शकतो का, किंवा तो डिलीट करू शकतो का. आता जसं बघा, त्यांनी 3 रोल सांगितले, ऍडमिन, मॅनेजर, स्टाफ. आता स्टाफ काय करू शकला पाहिजे, फक्त तो परचेस ऍड करू शकला पाहिजे, सेल ऍड करू शकला पाहिजे, तो एडिट डिलीट काहीच नाही करू शकला पाहिजे. एकदा त्यांनी ऍड केलं, झालं. मग एडिट आणि अपडेटच्या गोष्टी सगळ्या ऍडमिन किंवा मॅनेजरकडे असल्या पाहिजे. नाही तर स्टाफ काय करेल, सेल आयटम टाकेल, अजून काहीतरी चेंज करून गडबड करून टाकेल डेटामध्ये. म्हणून समजा स्टॉप लॉग इन आहे, तर त्याला फक्त सगळे एंट्री फक्त क्रिएट करण्याच्या गोष्टी अलाव करायच्या, त्याला एडिट आणि डिलीट नाही करता आलं पाहिजे. ओके. सो आता युजरचा टेबल क्रिएट करूया. युजर आय डी, इंटिजर, नॉट नल, प्रायमरी की, आयडेंटिटी. त्यानंतर काय होतं आपलं, लेट्स से युजर नेम. त्यानंतर एम्प्लॉई नेम. आता एम्प्लॉईचा वेगळा टेबल नाही क्रिएट करतो, याच्यातच तो डेटा टाकेल.
त्याचाच कॉन्टॅक्ट नंबर, या दोन्ही गोष्टी मॅन्डेटरी असतील. युजर नेम झाला तसंच पासवर्ड लागेल. लेट्स से पासवर्ड मॅक्झिमम 20 डिजिटचा ठेवू देऊया. युजर नेम आला, एम्प्लॉई नेम आला, कॉन्टॅक्ट नंबर आले आणि इथे येईल रोल. ठीक आहे. आणि रोलमध्ये क्लायंट साईडला तुम्ही स्टॅटिकच रोल करा. कारण आपल्याला 3च रोल माहिती आहे की एक तर तो ॲडमिन असू शकतो, मॅनेजर असू शकतो किंवा स्टाफ. सो याचा डेटा नाही, रोलचा डेटा आपण डेटाबेसमध्ये नाही ठेवायचा. तुम्ही स्टॅटिक ड्रॉपडाऊन क्रिएट कराल युजर रजिस्ट्रेशनच्या वेळेस आणि तिथूनच डेटा येईल आपल्याला रोलचा. सो रोल म्हणून स्ट्रिंग असेल. त्यानंतर आता इथेच आपण मेंटेन करू जे कॅन एडिट, कॅन डिलीट, कॅन याचं नाही. सो कॅन एडिट, बिट, बुलियन, कॅन क्रिएट, परत बिट, हे सगळे चेकबॉक्स असतील. कॅन एडिट झालं, कॅन क्रिएट झालं आणि कॅन डिलीट. आणि एक जे आपलं पेज आहे किंवा जे लॉग्ड इन रोलनुसार आपल्याला ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्या गोष्टी आपण क्लायंट साईडला मेंटेन करू. इथे नाही मेंटेन करू की त्याला कोणत्या कोणत्या पेजेसचा ऍक्सेस आहे. जे आपण राउटिंग क्रिएट करतो ना तेव्हा आपण हाईड आणि शो करू रोलनुसार. सो युजर टेबलमध्ये एवढ्या गोष्टी आल्या. So आता सेव्ह करून घेऊया. स्टॉक अंडरस्कोर युजर्स सेव्ह. सो आपल्या स्टॉक मेंटेनन्स अप्लिकेशनसाठी इतके टेबल्स लागतील. प्रत्येक टेबल क्रिएट करताना आपण डिस्कस पण केलंय. एवढे टेबल नॉर्मली स्टॉक मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अप्लिकेशनसाठी लागतात. एकदम बेसिक. म्हणजे ऍक्च्युअल जे अप्लिकेशन असतात अजून डीपमध्ये जाऊन याच्याच ट्रिपल चौबल हेच असतात टेबल्स. म्हणजे एम्प्लॉईचा टेबल प्रॉपरली, सेल परचेस, मग रिटर्न पण असतं. काही बघा सप्लायरकडनं माल आला आणि तो माल डिफेक्टिव्ह आला तर आपल्याला रिटर्न पण करावा लागतं. तो पण डेटा मेंटेन करावा लागतो. जसं परचेस रिटर्न आहे तसं सेल पण रिटर्न येतं. कस्टमरने आपल्याकडून माल घेतला, तो माल डिफेक्टिव्ह निघाला तिथे गेल्यानंतर, तो परत आपल्याकडे आला. राईट. सो असे अजून डिटेलमध्ये असतात. पण जस्ट एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी एवढं टेबल सफिशियंट आहे. ओके.